प्रकरणामध्ये आपण आता सर्वच्या सर्व एकक पाहणार आहोत. ते कसे असतात, त्याचं कसं लिहिलं जातं तेही आपल्याला पाहायचं आहे. आता बघा, मी तुम्हाला सांगितलं वजन असेल, धारकता असेल अथवा अंतर असेल तर त्याच्यानंतर पॉइंट नंतर किती अंक विचारात घेतो आपण? 3. सेम तिन्ही याच्यामध्ये सगळं सारखंच आहे, फक्त इथं एककाचं नाव काय व्हायलंय, बदलायले है ना. एककाचं नाव काय बदलायले. ठीक आहे. मग आता सर्वच्या सर्व एकक पहिल्यांदा पहा, समजून घ्या आणि त्यानंतर लिहायचं आहे. आता जसं की अंतर, इकडे पहा सगळेजण, लिहू नका. अंतर किंवा आपण कंसात त्याला लांबी म्हणतो. ठीक आहे. आता याचे सर्वचे सर्व एकक जे लिहायचे आपल्याला ते कसे असतात तुम्हाला माहिती आहे. अंतराचं मूलभूत एकक काय असतं? मीटर असतं. काय असतं? मीटर. पहिल्यांदा पहा, नंतर लिहायचा, पहिल्यांदा समजून घ्या. मग आता हे कसे असतात एकक वेगवेगळे? किलो, किलो, हेक्टो, तुम्ही बोलू नका, डेका डॅश मीटर, डेसी, सेंटी आणि मिली. ठीक आहे. हे सर्व याच्यामध्ये एकक हेच आहेत, फक्त मधलं जे मूलभूत एकक बदललं तर बाकी सगळ्या गोष्टी बदलतात. मग आता मीटर अंतराच्या बाबतीत मग हे काय होईल? किलोमीटर, हे होईल हेक्टोमीटर, हे होईल डेकामीटर, हे होईल मीटर, हे होईल डेसीमीटर, हे होईल सेंटीमीटर आणि हे होईल मिलीमीटर. ओके. बघा, एकक तेच आहेत, फक्त अंतराचं मूलभूत एकक आपल्याला माहित असलं पाहिजे. तर ते काय आहे? मीटर आहे. आणि त्या कारणामुळे हे त्याचे सर्व एकक आहेत आपल्याला पाहायला मिळतात. मग नाव तेच, किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली. मग किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसीमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. नंतर लिहायचंय, फक्त पहिल्यांदा समजून घ्या. त्याच्यानंतर जर आपण वजन किंवा वस्तुमानाचा जर विचार केला, वजन किंवा त्याला आपण काय म्हणतो? वस्तुमान. मग आता तुम्हाला माहिती आहे वजनाचं आणि वस्तुमानाचं म्हणजेच त्याचं मूलभूत एकक काय आहे? ग्रॅम आहे. काय आहे? ग्रॅम. ठीक आहे. आता जर याचे मला सर्वचे सर्व एकक लिहायचे असतील तर ते कसं आहे बघा, तेच एकक आहेत. किलो, हेक्टो, डेका, ग्रॅम, डेसी, सेंटी, मिली. ओके. परंतु आता इथं मूलभूत एकक वजनाचं जे आहे काय आहे? ते ग्रॅम आहे. मग याच्यासोबत काय लागेल? प्रत्येक ठिकाणी ग्रॅम शब्द लागेल. जसं किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसीग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. लक्षात येते नेमकं? लक्षात ठेवायचं, किलो, हेक्टो, डेका मधात जे एकक असेल ते एकक येईल. त्यानंतर डेसी, सेंटी, मिली. ओके. फक्त शेवट जे मधलं जर मूलभूत एकक बदललं की बाकी ठिकाणी चेंज होतं, हे लक्षात येत असेल. इथं मीटर आहे तर इथं सर्वकडे काय येईल? मीटर मीटर. इथं ग्रॅम आलं तर इथं काय होईल? ग्रॅम ग्रॅम या पद्धतीने येईल. आणि जर आपण धारकतेचा विचार केला म्हणजे द्रवमापन आपण विचार केला, धारकता द्रवमापन म्हणतो आपण, म्हणजेच पाण्यासारखे पदार्थ जेव्हा आपण मोजमाप करतो. आता त्याचं मूलभूत एकक काय आहे तुम्हाला माहिती आहे? लिटर. त्याचं मूलभूत एकक काय आहे? लिटर. ओके. मग आता याचा लिहिताना सुरुवातीला काय असेल? किलो, हेक्टो, डेका, लिटर, डेसी लिटर, डेसी करू सुरुवातीला डेसी, सेंटी आणि मिली. आता लिटर आल्यामुळे सगळीकडे काय लागेल? लिटर लिटर लागेल. म्हणजे किलो लिटर, हेक्टोलिटर, डेका लिटर, लिटर, डेसी लिटर,
सेंटीलिटर आणि मिलीलिटर. बघा एकक समान आहेत, सारखेच आहेत, फक्त आणि फक्त या ठिकाणी काय होत आहे, बदल काय होतोय तो तुमच्या लक्षात येतोय. पहा इकडे, पहा सगळेजण, परत एकदा सांगतो. पहा, अंतर, वजन आणि धारकतेच्या संदर्भामध्ये एकक तेच आहेत, किलो, हेक्टो, डेका. मधात ते जे येईल ते डेसी, सेंटी, मिली. ओके. आणि मधलं एकक बदललं की सगळं बदलतं. मग आता हे तुम्हाला मूलभूत एकक माहित असले पाहिजेत, त्यावरून तुमच्या लक्षात येतं. पहा, अंतराच्या बाबतीत आपण विचार केला, अंतराच्या बाबतीत विचार केला तर अंतर कशामध्ये मोजतो आपण, त्याचं मूलभूत एकक काय आहे, मीटर आहे. मग एकक आहेत किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. मग सगळ्याला मीटर हा शब्द लागेल. मीटर, 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 किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसीमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. ओके. आणि याच्यातलं सर्वात मोठं, या दिलेल्यापैकी सर्वात मोठं एकक कोणतं होईल, किलोमीटर. आणि सर्वात लहान कोणतं होईल, मिलीमीटर. आणि मूलभूत एकक कोणतं होईल, मीटर, है ना. म्हणजे आता हे सर्वात लहान दिलेल्यापैकी लहान, है ना. आणि हे काय, मूलभूत, मूलभूत एकक, मूलभूत एकक. आणि हे मोठे, सर्वात मोठे एकक, मोठे एकक, मोठे एकक. दिलेल्यापैकी सर्वात मोठं एकक हे लहान एकक किंवा छोटं एकक म्हणलं तरी चालेल. ठीक आहे. मग आपण वजन किंवा वस्तुमानाचा जर विचार केला, त्याचं वजनाचं मूलभूत एकक काय आहे, ग्रॅम आहे. मग याचे टोटल सर्वचे सर्व एकक कसे होतील, किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, हा, डेका ग्रॅम, ग्रॅम, डेसीग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. आता तुम्हाला म्हणलं तर याच्यातलं मूलभूत एकक कोणतं आहे, तर ग्रॅम. लहान एकक कोणतं आहे, तर मिलीग्रॅम दिलेल्यापैकी. मोठं एकक कोणतं आहे, तर किलोग्रॅम. ओके. आणि जर आपण धारकता किंवा आकारमान किंवा द्रवमापनाचा जर विचार केला तर त्याचं मूलभूत एकक आहे लिटर. आणि याचे सर्वचे सर्व जर एकक लिहायचे असतील तर काय होतील मग, किलोलिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, लिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर, मिलीलिटर. मग आपल्याला जर विचारलं बाबा मूलभूत एकक काय धारकतेचं, तर लिटर. सर्वात लहान एकक काय दिलेल्यापैकी, मिलीलिटर. आणि मोठा एकक कोणता आहे, तर किलो लिटर. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. ओके. चला, हे तिन्हीच्या तिन्ही सगळ्या गोष्टी लिहून घ्या आणि एकमेकात रूपांतर कसं केलं जातं ते मी तुम्हाला समजून सांगतो. चला, हे तुम्हाला समजलं पाहिजे. किलोलिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, लिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर, मिलीलिटर. लक्षात ठेवायचं, किलो, हेक्टो, डेका, त्याच्यामध्ये मूलभूत एकक, मग जर धारकता असेल तर लिटर, डेसी, सेंटी, मिली. मग प्रत्येक वेळेस काय लागणार, लिटर लिटर शब्द लागणार. आणि जर अंतराचा जर विचार केला आपण, लांबी, अंतर म्हणतो, तर त्याचं मूलभूत एकक आहे मीटर. मग हे सर्वचे सर्व एकक जर लक्षात ठेवायचे असेल तर किलो, हेक्टो, डेका, मीटर, डेसी, सेंटी, मिली. मग म्हणायचं असेल तर किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसीमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. ओके. आणि वजन किंवा वस्तुमानाचा जर आपण विचार केला तर त्याचं मूलभूत एकक आहे ग्रॅम. मग हे सर्वचे सर्व एकक जर आपल्याला लक्षात ठेवायचे असतील किंवा म्हणायचे असतील तर किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसीग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. ओके. मोठं एकक असतं किलो. अंतराचा विचार केला तर किलोमीटर. वजनाचा विचार केला की या ठिकाणी किलोग्रॅम. वजनाचं मग क्विंटल, टन आहे, पण इथं जर आपण विचार केला तर किलोग्रॅम. आणि लिटरचा विचार केला तर किलो लिटर. मूलभूत एकक जर आपण अंतराचं विचारलं तर मीटर, वजनाचं विचारलं तर ग्रॅम, धारकतेचं विचारलं गेलं तर लिटर. आणि जर सर्वात लहान एकक जर विचारला गेलं असेल तर अंतराच्या बाबतीमध्ये मिलीमीटर, वजनाच्या बाबतीमध्ये मिलीग्राम, आणि लिटर म्हणजे धारकतेच्या बाबतीत म्हणलं तर मिली लिटर. मिली लिटर. चला, ज्याचं झालं असेल त्यांनी हात वर करायचा
आता याचं एकमेकात रूपांतर कसं केलं जातं, ते कसं करतात, या सर्व गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. फक्त आणि फक्त मी हे वेगवेगळे एकक कसे आहेत, कसे लिहितात आणि कसं लक्षात ठेवायचंय या संदर्भात तुम्हाला एकाच ठिकाणी हे दिलेले आहे. सगळं सेम आहे, फक्त मूलभूत एकक बदललं की बाकी सगळं बदललं. सोपं आहे, लक्षात ठेवायचं. किलो हेक्टो डेका जे एकक येईल ते मधामध्ये लिहायचं. डेसी सेंटी मिली. किलो हेक्टो डेका डेसी सेंटी मिली. मधोमध फक्त ते एकक टाकायचं. वजनाचं असेल तर ग्रॅम, अंतराचं असेल तर मीटर, धारकतेचं असेल तर लिटर. मग हेच नाव सगळ्यासोबत जोडायचे. लिटर 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 लिटर, मीटर 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 मीटर, ग्रॅम ग्रॅम आणि ग्रॅम. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. कारण यावर आधारित प्रश्न असतात. एकमेकांमध्ये रूपांतर असतं, ते कसं केलं जातं हे जर एकक पाठ असतील किंवा लक्षात असतील तर आपण सहजरित्या करू शकतो. चला, झालंय का? आता झालं असेल बहुतेक जणांचं. ज्याचं झालं त्यांनी हात वर करा. हा, मग इतका वेळ नाही जमणार याला लिहायला. फास्ट लिहा. अक्षर चांगलं काढा पण त्यातल्या त्यात. हा, झालंय बहुतेक जणांचं. कोणाकोणाचं झालंय हात वर करा. ओके, चला मग आता इकडे लक्ष द्या. आता हा, इकडे पहा. आता इकडे बघा. आता हे एवढं आपण वेगवेगळं लिहिलं. मी एकाच ठिकाणी लिहितो तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी. ठीक आहे, एकाच ठिकाणी लिहितो तुम्हाला लक्षात येईल. इकडे पहा आता सगळ्यांनी. आता खूप महत्वाचा भाग आहे, तो तुम्हाला समजला पाहिजे. बघा, इकडे लिहायचं काहीच नाही, फक्त तुम्ही पहा. पहा, हे पूर्णच्या पूर्ण एकक मी एकाच ठिकाणी लिहितो. कसं बघा, किलो हेक्टो, तुम्ही बोलू नका, डेका, आणि इथं सर्वच्या सर्व लिहितो बघा. हा, हे ग्रॅम, अंतर असेल तर मीटर, आणि धारकता असेल तर म्हणजेच द्रव पदार्थ असेल तर लिटर. सेंटी मिली, सॉरी, डेसी सेंटी मिली. इकडे पहा आता सगळं. हे बघा, ए मागचा तू रे. पहा, आपण हे जे एकक आहेत पूर्णच्या पूर्ण एकक मी एकाच ठिकाणी लिहिले. पहा, किलो हेक्टो डेका हे 3. अंतराचा असेल तर काय असेल? मीटर. वजनाचा असेल तर ग्रॅम. धारकतेचा असेल तर लिटर. डेसी सेंटी मिली. जर मी विचार केला अंतराचा तर सगळं काय होईल? किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसीमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर. जर मी वजनाचा विचार केला तर किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसीग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. ओके. आणि जर मी धारकता किंवा द्रवमापनाचा विचार केला तर किलोलिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, लिटर, डेसीलिटर, सेंटीलिटर आणि मिलीलिटर. सगळीकडे सारखंच आहे, फक्त आणि फक्त मूलभूत एकक बदललं की बाकी सगळं बदललं. ठीक आहे. आता बघा, इथं महत्वाची गोष्ट आहे की आता तुम्हाला याच्यामध्ये सर्वात महत्वाचा भाग हा समजला पाहिजे. इकडे पहा,
ही सर्वात लहान एकक, म्हणजे इकडचे एकक काय असतात, लहान असतात, छोटे एकक असतात. कोणते असतात, छोटे एकक. ओके. आणि हे सर्वांचं काय मूलभूत एकक आहे. हे काय आहे, मूलभूत एकक. आणि इकडचे काय असतात, मोठे एकक. त्याच्यामध्ये हे काय आहे, मोठे एकक आहे. ठीक आहे. ओके, समजतं. कोणाकोणाला समजलंय हात वर करा. अजून आपण प्रश्नाकडे गेलोच नाही, फक्त आपण काही हा भाग समजून घेत आहोत, है ना. ओके, एवढं समजतं. कोणाकोणाला समजतं हात वर करा. हा, आता परत ही आकृती काढून घ्या, म्हणजे हे लिहून घ्या एका ठिकाणी. चला परत लिहा. आणि आता एक नियम देतो आणि त्याच्यानंतर मग कसं लिहिलं लक्षात ठेवण्यासाठी आपण लिहिले ते किलो, हेक्टो, डेका. अंतराचा असेल तर मीटर, वजनाचा असेल तर ग्रॅम, धारकता किंवा द्रव्यमापन असेल तर लिटर, डेसी, सेंटी, मिली. ओके. याच्यातलं मोठं एकक असतं किलोग्रॅम, सर्वात मोठं किलोग्रॅम. अंतराचा असेल तर किलोमीटर, व धारकतेचा असेल तर किलो, लिटर. ओके. मूलभूत एकक म्हणलं तर मीटर, ग्रॅम आणि लिटर. आणि लहान असेल तर सेंटीग्रॅम, सॉरी मिलीग्रॅम वजनाचं, अंतराचं मिलीमीटर आणि धारकतेचं मिली लिटर. ओके. आता या ठिकाणी पाहायचंय आपल्याला, तुम्हाला फक्त झाला असेल तर इकडे पहा. आता झालंय का सर्वांचं, कोणाकोणा झाला हात वर करा. ओके. आता पहा इकडं सर्वजण, पहा इकडं. आता तुम्हाला माहित झालं मूलभूत एकक कोणतं असतं, छोटे एकक कोणते आहेत, आणि याच्याबद्दल सर्वात छोटं कोणतं आहे, सर्वात मोठं कोणतं आहे. ठीक आहे. आता इकडे पहा, सर्वांनी इकडे पहा. आता लक्षात घ्या. आता बघा, सर्वात मोठं कोणतं आहे आपल्याला माहित आहे, किलो. ओके. त्याच्यापेक्षा लहान काय, हेक्टो. हेक्टोपेक्षा काय लहान आहे, डेका. डेकापेक्षा जर अंतराचं म्हणलं तर मीटर, वजनाचं म्हणलं तर ग्रॅम, आणि धारकतेचं म्हणलं तर लिटर. मग याच्यापेक्षा काय असेल, डेसी लहान असेल. डेसीपेक्षा सेंटी, आणि सर्वात लहान काय आहे, मिली. मग आपण उलट, याच्या उलट जर म्हणलं, याच्या उलट म्हणलं तर मिलीपेक्षा मोठं काय, सेंटी. सेंटीपेक्षा मोठं डेसी. डेसीपेक्षा हे मूलभूत एकक मोठे. मूलभूत एकापेक्षा डेका मोठं. डेकापेक्षा हेक्टो मोठं. आणि हेक्टोपेक्षा किलो मोठं. ओके. म्हणजे आपण जेव्हा तुमच्या डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा मोठ्याकडून लहानाकडे जातो, आणि उजवीकडून डावीकडे जेव्हा जातो तर लहानाकडून म्हणजे छोट्याकडून मोठ्याकडे जातो. समजतं का. लहान मोठं कोणाकोणाला समजतं हात वर करा. लक्षात येत आहे. म्हणजेच आपण जेव्हा डावीकडून उजवीकडे जातो, तुमचा डावा हात दिसतोय बघा, तुमच्या डाव्या हाताला डावीकडून उजवीकडे जातो, याचाच अर्थ मोठ्या एककाकडून लहान एककाकडे म्हणजे छोट्या एककाकडे जातो. आणि जेव्हा उजवीकडून डावीकडे जातो म्हणजे मिली, सेंटी, डेसी, तर लहान म्हणजे छोट्या एककाकडून मोठ्या एककाकडे जात असतो. ओके. तेव्हा आता नेमकं रूपांतर कसं केलं जातं ते आपल्याला पाहायचं आहे. आता इथं एक नियम, एक छोटीशी टिप म्हणा किंवा नियम म्हणा, तो लिहितो बघा मी. इकडे पहा. आता इकडे पहा, नंतर लिहायचं आहे तुम्ही. हा पहा, मोठ्या एककाचे, तुम्ही लिहायचं नाही, पहा फक्त. मोठ्या एककाचे रूपांतर, मोठ्या एककाचे रूपांतर छोट्या एककात करताना, छोट्या एककात करताना गुणाकार करावा. काय करावा, गुणाकार करावा. मल्टिप्लिकेशन करायचंय. पण केव्हा, मोठ्या एककाचं रूपांतर छोट्या एककात करताना काय करावा, गुणाकार करावा. नेहमी नेहमी काय करावा, गुणाकार. आता बघा इकडे बघा, इकडे बघा. आता हे सगळे एकक तुम्हाला दिसतात. इकडे लक्ष द्या. आता एक मिनिट. पहा,
आता हे इथं आपण जे वाक्य दिलंय एक लिहून दिलंय जे की तुम्हाला लिहायचंय नंतर पहिल्यांदा समजून घ्यायचंय. मोठ्या एककाचं रूपांतर छोट्या एककात करताना काय करावा? गुणाकार करावा. नेहमी काय करायचंय? गुणाकार करायचाय. मग आता बघा तुम्हाला मी आताच म्हणलं की सर्वात मोठं एकक कोणतं? व तर किलो है ना. सर्वात लहान कोणतं? तर मिली. आणि उजवीकडून म्हणजे मिली सेंटी डेसी जात असेल ते लहानाकडून मोठ्याकडे आणि किलो हेक्टो डेका असं चालू डावीकडून उजवीकडे तर काय असेल? मोठ्या एककाचं लहान. मग आता मोठ्या एककाचं लहान एककात करताना नेहमी काय करायचं आहे? गुणाकार करायचा आहे. आणि प्रत्येक दोघांमधली जे अंतर असतं ते 10-10च्या पटीतलं असतं. मी नुसतं 10च्या पटीत म्हणलं का? 10च्या पटीत म्हणलं तर 10, 20, 30, 40, 50. पण 10-10च्या पटीत म्हणलं तर 10, 100, 1000, 10,000, 1,00,000, 10,00,000 असं. ठीक आहे. मग आता बघा किलोचं जर मला हेक्टो करायचंय, इकडे पहा सगळेजण, किलोचं मला रूपांतर कशात करायचंय? हेक्टो मध्ये करायचंय. तर याच्यामध्ये नेहमी काय करायचं आहे? गुणाकार. पण या दोघांमधलं अंतर कसं असतं? 10-10च्या पटीतलं. 10-10च्या पटीत. इथलं फक्त 10च्या पटीतलं. परत हेक्टोचं डेका करायचं तर गुणिले 10. डेकाचं मीटर ग्रॅम लिटर करायचं तर गुणिले 10. आणि मीटर ग्रॅम लिटरचं डेसी करायचं असेल तर गुणिले 10. डेसीचं सेंटी करायचं तर गुणिले 10. म्हणजेच गुणिले 10. म्हणजेच मोठ्या एककाचं जेव्हा तुम्ही रूपांतर करता तर नेहमी गुणाकार करावा. आणि दोघा युनिट मधलं दोघा एककातलं अंतर हे किती असतं? 10-10च्या पट्टीतलं किंवा 10च्या पट्टीतलं म्हणलं तर झालं. इथं किलोचं हेक्टो करायचं तर गुणिले 10. पण जर समजा मला किलोचं डेका करायचं तर काय होईल? 1 आणि 2 म्हणजे 10 गुणिले 10 म्हणजे किती हो? 100. म्हणजे कितीनं गुणाकार करावा लागेल मला? गुणिले 100. जर किलोचं मला मीटर करायचंय, किलोमीटर किलोग्रॅमचं ग्रॅम करायचं तर 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे किती करावं लागेल? 1000. समजते? आता एक उदाहरण घेतो मी थोडक्यात, समजून घ्या नंतर लिहा. आता जे की आम्ही तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं बाबा किलोग्रॅम. मग मी असं म्हणलो होतो तुम्हाला की 1 किलोग्रॅम म्हणजे डायरेक्ट सांगितलं होतं मी तुम्हाला 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम म्हणलो होतो रे? 1000 ग्रॅम. इकडे पहा डायरेक्ट सांगितलं होतं मी काल है ना. आता ते कसं झालं ते पहा. आता बघा किलोग्रॅमचं रूपांतर पहा. किलोग्रॅम हे मोठं एकक आहे आणि ग्रॅम काय आहे? छोटा एकक आहे ना. मग कशाचं रूपांतर करायलो? मोठ्या एककाचं छोट्या एककात. बघा इथं किलोग्रॅम दिसतं बघा. इथं बघा 1 किलोग्रॅम आहे. इथं किलोग्रॅम. याला नुसतं जर ग्रॅम लावलं तर किलोग्रॅम झालं. किलोग्रॅमचं कशात रूपांतर करायचंय? ग्रॅम मध्ये. म्हणजे इथून डायरेक्ट इथं यायचंय. किलोग्रॅमचं रूपांतर कशात करायचं? ग्रॅम मध्ये. ठीक आहे. मग किती आहे? 1 आहे म्हणून 1. आणि नेहमी काय करावा? गुणाकार करावा. नेहमी काय करावा? गुणाकार है ना. नेहमी काय करावा? गुणाकार करा. बघा किलोग्रॅमचं ग्रॅम करायचं तर बघा 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे किती हो? 10 गुणिले 10 100. 100 गुणिले 10 म्हणजे किती? 1000. म्हणजे याला कितीने गुणावं लागेल आपल्याला? 1000 ने गुणावं लागेल. मग 1 गुणिले 1000 म्हणजे किती हो? 1000 ग्रॅम. जर समजा असं म्हणलं मी 5 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? हे आता तुम्ही डायरेक्ट सांगू शकता की 5000 ग्रॅम. पण ते कसं आलं तेही लक्षात आलं पाहिजे आपल्याला. बघा इथं आहे किलो आणि इथं काय? ग्रॅम. मग इथं लिहितो मी 5. नेहमी काय करावा? गुणाकार करावा. नेहमी काय करावा? गुणाकार. मग ह्या किलो पासून ग्रॅम पर्यंत जायचंय तर किलो सोडून द्या. किती घरं ओलांडावं लागेल? 1, 2, 3. म्हणून सरळ सरळ 1 वर किती शून्य द्या? 3 शून्य. मग 5 गुणिले 1000 म्हणजेच किती? 5000 ग्रॅम. लक्षात आलं? मग मी काय म्हणालो? लक्षात आलं की जेव्हा तुम्ही मोठ्या एककाचं जर छोट्या एककात रूपांतर करताना नेहमी काय करावा? गुणाकार करावा. आणि प्रत्येकात दोघांमधलं अंतर हे 10च्या पट्टीतलं आहे. पण नंतर म्हणताना जर पुढं पुढं जायचं असेल तर 10-10च्या पट्टीतलं असतं है ना. जर समजा मी असं म्हणलं पुढं बघा असं जर म्हणलं की 1 किलोग्रॅम, एक नाही लिहितात दुसरं लिहितो 4 किलोग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम असं म्हणलं मी. किती सेंटीग्रॅम तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे. पहा आता इकडे पहा
4 लिहिले मी ऍज इट इज नेहमी. आता बघा किलोग्रॅमचं काय करायचं रे, सेंटीग्रॅम. किलोग्रॅमचं काय करायचं, सेंटीग्रॅम. तर मोठ्या एककाचं काय करायचंय, छोट्या एककात. म्हणजे डावीकडून उजवीकडे जायचंय तर ते नेहमी काय करावा, गुणाकार. आता पहा इथं, बघा इथं आहे किलो आणि कुठे आहे सेंटी, कुठे इथं आहे, इथं दिसते का. मग कुठून कुठं जायचं, किलो पासून सेंटी पर्यंत जायचंय है ना. म्हणजे मोठ्या एककाचं छोट्या एककामध्ये जायचंय है की नाही. मग आता नेहमी काय करावं लागेल, गुणाकार. मग त्याला सोडून द्या किलोला, इथून मोजा. एक तो 1 2 3 4 5, म्हणजे 1 वर किती शून्य द्यायचे, 5 शून्य. 1 वर 1 2 3 4 5, म्हणजे किती गुणायचंय, 1 लाखानं गुणायचं. मग 4 गुणिले 1 लाख म्हणजेच किती होतात, 4 लाख सेंटीग्रॅम. 4 लाख सेंटीग्रॅम म्हणजे 4 किलोग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम, तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे 4 लाख सेंटीग्रॅम. मग या ठिकाणी लक्षात आलं असेल काही जणांच्या आलं नसेल की मोठ्या एककाचं जर छोट्या एककात रूपांतर करायचं असेल है ना, मोठ्या एककाचं रूपांतर छोट्या एककात करताना नेहमी काय करायचा आहे, गुणाकार करायचा. तो असा, आता मी किलोग्रॅम घेतलं तर किलोमीटर बी घेऊ शकतो, किलो लिटरही घेऊ शकतो. मग कोणत्या याच्यामध्ये रूपांतर करताना सेमच आहे, नेहमी काय करायचं आहे, गुणाकार करायचा. समजलं का, कोणाकोणाला समजलंय हात वर्गा बघूया आपण. ठीक आहे चला. मग आता तुम्ही ही जी डायग्राम काढली होती अगोदर सुरुवातीला, तर असं वरून एरो करायचं, गुणिले 10 गुणिले 10 करा, हे लिहून घ्या. मोठ्या एककाचं रूपांतर छोट्या एककात आणि त्याच्या खालचे उदाहरणही लिहून घ्या. चला मग मोठ्या एककाचं म्हणजेच डावीकडून उजवीकडे जाताना नेहमी गुणाकार करायचा आणि त्याच्यामधली जी पट असते ती 10 ची पट असते, पण पुढे गेलं तर 10 10च्या पट्टीत असतं ते, हे लक्षात ठेवा. चला हे जसं मी केलं तसं करा. आणि चला झालंय का, झालं असेल तर हातवर करा. ओके चला इकडे पहा. आता सगळेजण परत एकदा समजून सांगतो आणि आता प्रश्न घेणार आहे मी याच्यावरच्या. मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर करताना नेहमी काय करायचं आहे, गुणाकार करायचा. नेहमी काय करायचा, गुणाकार. म्हणजेच डावीकडून उजवीकडे, तुमचा डावा हात करतो, डावीकडून उजवीकडे जात असताना आपण नेहमी काय करायचा, गुणाकार. दोघांमधली जी अंतर असतं ते गुणिले 10 असतं. ओके गुणिले 10 असतं आणि हे एकक तुम्हाला लक्षात आले पाहिजे. ठीक आहे चला आता मी एकदा हे लिहितो, तुम्ही नका लिहू, आता ऑलरेडी तुम्ही लिहिलेलं आहे. फक्त आता प्रश्न पाहायचे आपल्याला याच्यावरचे. मी तुम्हाला समजण्यासाठी वर लिहितो हे फक्त. पहा किलो, हेक्टो, डेका, एक ग्रॅम लिहितो इथं, जर अंतर असेल तर मीटर आणि द्रवमापन असेल तर लिटर, डेसी आणि सेंटीमिली. ए चला इकडे पहा, हे त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे मूलभूत एकक आहेत. जर अंतर म्हणलं तर किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसिमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर. जर वजनाचा विचार केला तर किलोग्रॅम, हेक्टोग्रॅम, डेकाग्रॅम, ग्रॅम, डेसिग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. जर मी धारकतेचा जर विचार केला तर किलोलिटर, हेक्टोलिटर, डेकालिटर, लिटर, डेसिलिटर, सेंटीलिटर आणि मिलीलिटर. ओके आता प्रश्न असा, इकडे बघा, आता एक 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 समजून घेऊया आपण. ठीक आहे आता मी तुम्हाला आताच नियम लिहून दिला की मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर करताना नेहमी काय करावा, गुणाकार करावा. म्हणजेच किंवा डावीकडून उजवीकडे जाताना, म्हणजेच किलो, हेक्टो, डेकाकडून इकडे सेंटीमिली, इकडे कुठेही जाताना डावीकडून उजवीकडे जाताना नेहमी काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे. आणि प्रत्येकामध्ये जी पट असते ती गुणिले 10 असते. ठीक आहे मग आता पहा इथं उदाहरण नंबर 1 लिहूया आपण. इकडे पहा 7 किलोग्रॅम. इकडे पहा सगळेजण, लिहायचं नाही कोणी, पहा आता 7 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम है ना, किती ग्रॅम. बघा आता डायरेक्ट आपल्याला हे माहित आहे, 7 किलोग्रॅम म्हणजे 7000 ग्रॅम हे माहित आहे. पण बघा इथं किलो आहे म्हणजेच किलोग्रॅम आहे आणि ग्रॅम कुठं आहे, इथं दिसतं.
म्हणजे 7 लिहिले मी ऍज इट इज. नेहमी काय करायचं, मोठ्या एककाचं छोट्या एककात करताना गुणाकार. मग किती, हे किलोला सोडून द्या. हेक्टो, डेका आणि ग्रॅम किती, 3. 1 वर किती शून्य द्या, 3 शून्य. म्हणजे 7 गुणिले 1000 म्हणजे किती आलो, 7000 ग्रॅम. ओके. नंबर 2, 9 किलोमीटर. 9 किलोमीटर. ओके. म्हणजे किती मीटर, किती मीटर. तुम्ही डायरेक्ट तोंडी सांगणार किती, 9000 मीटर. बघा किलो किती इथं आहे आणि मीटर कुठं आहे, इथं आहे. ठीक आहे. मग 9 ऍज इट इज लिहिले. आता किलोमीटर आणि मीटर मधलं मोठं कोण आहे, किलोमीटर. मोठ्या एककाचं कशात करणार आपण, छोट्या एककामध्ये. तर रूपांतर करताना नेहमी काय करावा, गुणाकार करावा. ओके. आणि 9 गुणिले 1 लिहून टाका. सुरुवातीला 1 लिहून टाकायचं आणि शून्य मोजा, म्हणजे घर मोजायचे. किलो पासून मीटर पर्यंत जायचं. हे किलो सोडून द्या. हेक्टो, डेका आणि मीटर. म्हणजे किती शून्य द्यायचे, 3 शून्य. म्हणजे 9 गुणिले 1000 म्हणजे किती, 9000 मीटर. ओके. परत आता पहा, 3.5 किलो लिटर. किलो लिटर म्हणजे किती लिटर, किती लिटर. बघा 3.5 जशाला तसे गुणिले 1 लिहूनच टाकायचा. सुरुवातीला 1 लिहून टाकायचा. बघा किलो इथं आहे, किलो लिटर, आणि लिटर कुठं आहे, इथं. मग किलो सोडून द्यायचा. हेक्टो, डेका, लिटर. मग किती शून्य देऊ, 3 शून्य. मग 3.5 गुणिले 1000 म्हणजेच सध्या दशांश चिन्ह तात्पुरतं विसरा. मग 35 गुणिले 1 म्हणजे 35. आणि किती शून्य, 3 शून्य. 1 2 3. आणि दशांश किती घर सोडून, 1 घर. म्हणजेच पॉइंट कटला. म्हणजे किती हो, 3500 लिटर. 3500 लिटर. कोणाला समजायला हे, हात वर करा. समजतंय. नंतर लिहून घ्या. पहिल्यांदा पहा नंबर 4. इकडे पहा आता, 4000 मीटर. ए बोल नका रे. 4000 मीटर म्हणजे किती मिलीमीटर, किती मिलीमीटर. पहा आता इकडं, मीटर कुठं आहे, इथं दिसते का मीटर, आणि मिलीमीटर कुठं आहे, इथं मिली. ओके. आता मीटर मोठा आहे का मिलीमीटर मोठा आहे, मीटर. मग मोठ्या एककाचं कशात करायलो आपण, छोट्या एका. तर नेहमी काय करायचं आहे, गुणाकार. बघा आता इथं लिहितो, किती संख्या आहे, 4000. नेहमी काय करायचं आहे, गुणाकार. गुणिले 1 लिहून टाका. ठीक आहे. आता मीटर पासून मिली पर्यंत जायचं, तर मीटरला सोडून द्या. डेसी, सेंटी, मिली किती आहे, 3. मग 1 वर किती शून्य द्या, 3 शून्य. मग आता 4000 गुणिले 1000. मग 4 1 4. 4 1 4. शून्य मोजा गुणाकारात. 1 2 3 4 5 6. तेवढे शून्य देऊन टाका. 1 2 3 4 5 6. म्हणजे किती होतील, 40 लाख मिलीमीटर. 4000 मीटर म्हणजे किती मिलीलीटर, मिलीलीटर, मिलीमीटर, 40 लाख मिलीमीटर. समजतं का, 4000 मीटर म्हणजे 40 लाख मिलीमीटर. ओके. नेक्स्ट. मी समजून सांगायलो, मी तुम्हाला अजून विचारलंच नाहीये. ठीक आहे. 5वा प्रश्न असा पहा, 7 हेक्टोमीटर. हेक्टोमीटर बरोबर किती डेसीमीटर, डेसीमीटर. इकडे पहा आता, 7 लिहिले मी ऍज इट इज. आता मला सांगा, हेक्टोमीटर मोठं का डेसीमीटर मोठं, हेक्टोमीटर. माझेच आपल्याला काय करायचंय, मोठ्या एककाचं छोट्या एककामध्ये करायचं. म्हणजेच नेहमी काय करावं लागल, गुणाकार. नेहमी काय करावं लागल, गुणाकार करावं लागल. पहा आता, मग हेक्टोमीटर कुठे आहे, इथं हेक्टो. आणि डेसी, डेसी कुठे आहे, इथं दिसते का, हे डेसी. आणि हेक्टो इथं आहे ना. मग नेहमी काय लिहा, 1 लिहून टाका. आता बघा, हेक्टो पासून डेसी जायचं, हेक्टो सोडून द्यायचं. 1 2 3. किती शून्य देऊ, म्हणजेच 7 हेक्टोमीटर म्हणजे किती डेसीमीटर, 7000
डेसिमीटर. कोणाकोणाला समजलंय? समजते का? चला लिहून घ्या. हे 1 2 3 4 5 ते वरचं नका लिहू, ते ऑलरेडी तुम्ही लिहून घेतलेलं आहे. ठीक आहे. चला आता मी आणखीन 5 देतो, तुम्हाला विचारतो. बरं, ज्यांना ज्यांना समजलं म्हणतात ते त्यांना विचारतो मी. हे झालं असेल सर्वांचं? ठीक आहे, बघूया आपण. आता दशांश मध्ये जर दिलं तरी आपल्याला आलं पाहिजे, कारण आपण दशांश अपूर्णांक धडा शिकलेलो आहोत, आहे ना. गुणाकार शिकलोय, भागाकार शिकलोय, बेरीज शिकलोय त्याची, आहे की नाही. किती झालं? 6 झाले का? 5? 6वं चालू आहे. हा ठीक. 14.5 डेका लिटर बरोबर किती सेंटीलिटर? मी 5 प्रश्न देतो, तुम्हाला विचारतो. 7वं 2.5 मीटर म्हणजेच किती मिलीमीटर? ज्याला येते त्यांनी हात वर करायचे, नंतर हे प्रश्न लिहून घ्या पहिले. 24.7 हेक्टोग्रॅम बरोबर किती सेंटीग्रॅम? सदोतीस किलो मीटर बरोबर किती मिलीमीटर? दाव 14 हेक्टोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम? चला पहिलं कोण सांगेल हात वर करायचा. 14.5 डेकालिटर म्हणजे किती सेंटीलिटर? सांग आरोशी. हा, 14.5 डेकालिटर म्हणजे किती सेंटीलिटर सांगता येईल? हो सर. हा, आता मला सांग पहिल्यांदा, डेकालिटर मोठं एकक आहे का सेंटीलिटर मोठं एकक आहे? याच्यामध्ये डेकालिटर हे मोठं आहे. हा, मग मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर करताना गुणाकार करायचा का भागाकार करायचा? गुणाकार करायचा सर. हा, गुणाकार करायचा, बरोबर आहे. मग मी आता असं लिहितो इथं कंसामध्ये 14.5 नेहमी काय करायचा? गुणाकार. डेकालिटर दिसतो इथं? डेकालिटर हो दिसतो सर. डेकाचं काय करायचंय? सेंटी. ओके, मग आता डेकापासून सेंटी, मग 1 लिहून टाकायचा. डेकापासून सेंटी पर्यंत जायचं तर 1 सोडून डेका सोडून द्या, मग नंतर काय होईल? लिटर आहे, मग लिटर 1 2 आणि 3. किती शून्य द्यायचे? मग 3 शून्य द्यायचे. 3 शून्य द्यायचे. मग 14.5 गुणिले 1000. हा, मग किती होईल? तात्पुरतं दशांश चिन्ह विसर आणि गुणाकार करून टाक. हो सर. 1000 5 किती होईल गुणाकार? 3 शून्य द्यायचे आणि 1,00,000 लक्ष 1,00,000. आपण दशांश तात्पुरतं विसरला. 145 होईल ती, बरोबर आहे का संख्या? हो सर. 145. 145 एक 145 डायरेक्ट लिहूया आपण. 145 आणि 3 शून्य देऊन टाकूया. 1 2 3. हो. ओके, परंतु दशांश चिन्ह किती घरा आहे?
दशांश घर 1 2 एक घर आहे, मग एक दशांश एक सोडून इथं देऊया, म्हणजेच किती होईल, हे कट होईल. हो सर. 14,500 होईल सर. 14,500 सेंटीलीटर. हे लक्षात आलं का? हे बघा दुसरं एक सोपं सांगतो बघा, एकदा लक्षात ठेवा. इथं पहा, इथं या ठिकाणी 14.5 गुणिले 1000 लक्षात, 14.5 गुणिले 1000 याचा जर गुणाकार करायचा तर तात्पुरता दशांश वगळा आणि सरळ करा. 145 एक 145, 3 शून्य देऊन टाका. दशांश किती घर सोडून आहे, एक घर, म्हणून एक घर सोडून दिलं दशांशला, शून्य देऊन टाका आणि शून्य काय होईल, कट होईल या ठिकाणी. ठीक आहे, कोणा चालतं 14,500 सेंटीलीटर. एक शून्य दशांश नंतरच किंमत नसते. ठीक आहे, व्हेरी गुड. चला पुढचं कोण सांगेल? हर्ष सांग. 2.5 मीटर म्हणजे किती मिलीमीटर? 2.5 मीटर म्हणजे 2500 मिलीमीटर. बर, ते कसं आलं ते सांगसान? मीटर मोठं आहे का मिलीमीटर मोठं आहे? मीटर मोठं आहे. हा, मग मीटर मोठा आहे मिलीमीटर लहान आहे, म्हणजेच मोठ्या एककाचा छोट्या एककात करताना गुणाकार करावा. बरोबर आहे बा? हो सर, बरोबर आहे. 2.5 गुणिले 1 लिहूनच टाकायचा. ठीक हो आहे सर. हा, मग मीटर इथं आहे, इथं मीटर बघा, मी इथं राऊंड करतोय. ठीक आहे, आणि मिलीमीटर इथं आहे, मग इथून तिकडे जायचं मिलीमीटरकडे, म्हणजे किती घर जावं लागेल, डेसी सेंटी मिली. मग एक वर किती शून्य द्यावं लागेल, 3 शून्य. मग आता 2.5 गुणिले 1000, आता याचा सरळ गुणाकार करून टाक दशांश चिन्ह सोडून. 25 गुणिले 1000 होते, किती होतो, 25,000. 25,000 देऊन टाकूया आपण. आणि दशांश किती घर सोडून आहे, एक घर सोडून. एक घर सोडून आहे, म्हणून एक तिथं द्या, म्हणजे किती होईल, 2,500 मिलीमीटर. 2,500 मिलीमीटर. कोणा चालतं हात वर करा. नंतरच्या शून्याला किंमत नाही, व्हॅल्यू कट करून टाकायची ती. 2,500 पॉईंट शून्य लिहिलं तर वाचताना आपण काय म्हणा, 2,500च म्हणणार ना. चला पुढचं कोण सांगेल? 24.7 हेक्टोग्रॅम. हा गौरव, 24.7 हेक्टोग्रॅम म्हणजे किती सेंटीग्रॅम? मला सांग, हेक्टोग्रॅम मोठं का सेंटीग्रॅम मोठं? हेक्टोग्रॅम मोठं. हा, मग मोठ्या एककाचा छोट्या एककात करताना गुणाकार करायचा का भागाकार करायचा? गुणाकार करायचा. हा ठीक आहे, मग इथे लिहितो मी कंसात 24.7 गुणिले 1 लिहून टाकायचा, चालेल? सर. हा, आता पहा इथं हेक्टोग्रॅम इथं आहे बघ, दिसतं हेक्टो? हो सर. आणि सेंटीग्रॅम कुठे इथं आहे बघा, हे. हो सर. आलं? मग आता इथं हेक्टो पासून सेंटी पर्यंत जायचं, मग हेक्टो सोडून द्या, पुढे मोज. 1 2 3 4. 1 वर किती शून्य देऊ? 4. 1 वर 1 2 3 4 म्हणजे 10,000 गुणायचं. तात्पुरतं दशांश वगळ म्हणजे 247 एक. काय सर? तात्पुरतं दशांश चिन्ह विसर, 247 होईल ती संख्या. सर. हा, 247 गुणिले 1 म्हणजे किती? 247. हा, आणि उरलेले शून्य मोजून पाय किती आहेत ते. 4. किती? 4 देऊन टाकू शून्य. 1 2 3 4. किती घर सोडून दशांश आहे? एक घर. मग देऊन टाक, मग हे शून्य कट करा, सोडून दे. म्हणजे किती सेंटीग्रॅम? 2 लाख. किती होईल? 2,47,000. हा, 2,47,000 सेंटीग्रॅम. ओके, व्हेरी गुड. चला कोणा चालता हात वर करा. 2,47,000 सेंटीग्रॅम. पुढं कोण सांगेल? 37 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 37 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर? स्वराली माईक चालू कर, सांग मला. किलोमीटर मोठं एकक आहे का मिलीमीटर मोठं एकक आहे? किलोमीटर. हा, मग मोठ्या एककाचं छोट्या एककात रूपांतर करताना गुणाकार करायचा का भागाकार करायचा? गुणाकार.
गुणाकार. ठीक आहे, ही संख्या लिहून घेतो मी 37. 37 गुणिले 1 लिहून टाक. आता बघ किलोमीटर कुठे आहे? किलो इथं आहे. किलो आहे. हो सर. हा किलो इथं आहे आणि डायरेक्ट मिलीमीटर इथं आहे. हो माझ्या सर. किलो पासून मिली पर्यंत जायचंय. मग किलो सोडून दे, मोज एकक. हेक्टो 1, डेका 2, मीटर 3, डेसी 4, सेंटी 5 आणि मिली 6. मग 1 वर किती शून्य देऊ? 6 शून्य. 6 शून्य. 1 2 37 3 लक्ष. 4 5 6. मग 37 गुणिले हे किती आहे? 10 लाख. म्हणजे किती होतात हे? 37 लक्ष. 37 लाख मिलीमीटर है ना. 37 किलोमीटर. 37 किलोमीटर म्हणजे किती मिलीमीटर? 37 लाख मिलीमीटर. कोणा चालतं? चला लास्ट. अजून एक शून्य येतो का? 1 मिनिट. एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष 10 लक्ष. 5 दिले का? 6. ठीक आहे ठीक आहे. हा 1 शून्य राहिला होता आपला. 3 लाख सॉरी 3,70,00,000 बरोबर आहे ना. कोणा चालतं? सॉरी. हा 1 2 4 5 6 1 2 3 4 5 6. हा बरोबर आहे. 37 किलोमीटर म्हणजे 3,70,000 मिलीमीटर. 70,000 मिलीमीटर. एक सॉरी काय म्हणाल मी? एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष 10 लक्ष कोटी. हा 3,70,00,000 सॉरी 3,70,00,000 मिलीमीटर. ओके. हा चला नेक्स्ट. 14 हेक्टोग्रॅम. सायली 14 हेक्टोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम? मला सांग. हेक्टोग्रॅम मोठं का डेकाग्रॅम मोठं? हेक्टोग्रॅम. हा मग हेक्टोचं डेकाग्रॅम मध्ये रूपांतर करायचंय. ठीक आहे. मग आता मला सांग, मोठ्या एककाचं छोट्या एककात करताना गुणाकार करावं का भागाकार? गुणाकार. 14 गुणिले 1 लिहून टाक. हा आता हेक्टोग्रॅम बघ. हेक्टोग्रॅम कुठं आहे? इथं आहे. आणि डेका इथं आहे. मग किती? एकच घर म्हणजे 1 वर किती शून्य देऊ? 1 शून्य. मग 14 गुणिले 10 म्हणजे किती? 140 डेकाग्रॅम. ओके. चला कोणाला समजलंय? चला लिहून घ्या. कोणाचे आलते हात वर करा.